मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. साधारणपणे एक वर्ष सव्वा वर्षांपूर्वी आपण खडकवासला हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघाच्या परिसरामध्ये असणारा मोठ्या प्रमाणावरती कातकरी समाज आहे आणि या कातकरी समाजाला कशा पद्धतीनं हालाकीचं जीवन जगावं लागतं हे आपण समोर आणलं होतं. एक महत्त्वाचा मुद्दा आपण त्यावेळेला उपस्थित केला होता. तर तो मुद्दा होता की गेले अनेक वर्ष हे लोक इथं राहत आहेत, भारतामध्ये राहिलेले आहेत, भारतामध्ये जन्म झालेला आहे, मात्र भारताचे नागरिक आहेत याचा कुठलाही शासकीय अधिकृत अशा पद्धतीचा त्यांच्याकडं पुरावा नव्हता. त्यानंतर या बातमीचा जो फॉलोअप आहे, तर पत्रकार निलेश बोर्डे तसेच या भागातल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वगैरे भरपूर आवाज उठवला. ते सुरुवातीपासून या सगळ्या लढ्यामध्ये होते. तर त्यांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाला देखील काही प्रमाणात जाग आली आणि आता ह्या भागामध्ये जे राहणारे कातकरी समाजातील लोक आहेत, तर त्यांना काही ओळखपत्र मिळायला सुरुवात झालेली आहे. काहींना आधार कार्ड मिळालेलं आहे, काहींना रहिवासी दाखले मिळू लागलेले आहेत, तर काहींना रेशन कार्ड मिळू लागलेले आहेत. आणि एका अर्थानं असं आहे की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदा या भागातले जे कातकरी समाजातील लोक आहेत, तर त्यांना एका अर्थानं भारताचे नागरिक म्हणून अधिकृत अशा पद्धतीचे कागदपत्र मिळालेले आहेत. ज्यांना कागदपत्र मिळाले त्याच वस्तीमध्ये आज आपण आलेलो आहोत. खडकवासला धरण परिसरामध्ये हे सगळे लोकांची मोठी वस्ती आहे. मुख्यतः मासेमारी किंवा या भागामध्ये जे काही मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. जी कामं हाताला येतील तर ती कामं करून ह्यांचा सगळ्यांचा उदरनिर्वाह सुरू असतो. या भागातल्या काही महिलांशी आपण बोलणार आहोत, ज्यांना प्रथमच आधार कार्ड मिळालेलं आहे किंवा इतर जे कागदपत्र आहेत तर ते मिळालेले आहेत. त्यांच्याशीच आपण संवाद साधूयात. तुमचं नाव काय? माझं विमल वाघमारे. बरं. आम्ही इथं आता बरेच वर्ष 50-60 वर्ष राहतो आम्ही इथं. तर आम्हाला कागदपत्र नव्हते. आता आम्हाला थोडे आता जातीचे दाखले भेटलेत, आधार कार्ड भेटले, पॅन कार्ड भेटले, कुणाला कालाला नाही, कुणाला काय ते आधार कार्ड भेटले, कुणाला राशन कार्ड भेटले, असं भेटलेलं आहे आम्हाला. पण सध्या आता बघा बाकीचं दुसरे थोडंसं राहिले, बाकीच्या लोकांचं थोडं राहिलेलं आहे. बाकी सगळं भेटलेलं आहे आम्हाला. फक्त आता राहायची व्यवस्था आहे करायला पाहिजे सरकारने. दुसरं आमचं दुसरे मागणीचं काही विनंती नाही, तेवढंच आम्हाला पाहिजे. आम्हाला राहण्याचं फक्त. तुम्ही कुठलं प्रॉपर? आम्ही आता म्हणजे आमचे पहिले आता इथंच आमचा जन्म झाला, इथंच राहतो. आमचे आई वडील इथंच राहिले, म्हणजे धरणफुटाच्या आधी इथंच राहतो आम्ही. मग आमच्या इथं 4-5 पिढ्या इथं झाल्यात आमचे कोपरगावला इथं, म्हणजे खडकवासला एरिया आला. मग इथंच राहिल्यानंतर मग आम्हाला काहीच व्यवसाय नव्हतं. आम्ही नदीला जातो. आम्हाला शिक्षणमुळे काही दुसरं काही येत नाही. थोडेसे मासे पकडले की तेच आम्ही खातो. पुढे शेतात काम केलं 200-250 रुपये रोज भेटतं ते खातो. मग असं मोठा काही घेऊ शकत नाही आम्ही. आमचं येत परपर आम्हाला शिक्षण नाही, काही नाही, दुसरं काही नाही आम्हाला व्यवस्था. मग सरकारने आम्हाला काहीतरी योजना करायला पाहिजे. आता थोडं भेटले आम्हाला राशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे जाते राशन कार्ड भेटलेलं आहे. पण शाळेची काही पोरं आमची शाळेत जातात. हो, शाळेत जातात आमची. मग आता दुसरं आमचं मागणी काय आहे, सरकार पैसे हात जोडून विनंती की आम्हाला फक्त राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे. आम्ही पाण्याच्या कडेला राहतोय. आम्ही उद्याला जर पाणी जास्त झालं, कुठं काय झालं, मुलं आमची सारखी पाण्यात जातात. कोण वाहून गेलं, कुठं काय केलं, म्हणजे आमचं कोणी बघू शकत नाही आम्हाला. एवढीच आमची विनंती हात जोडून तुम्हाला आहे, बस. बरं. ह्या भागामध्ये किती लोक राहतात आणि कुठं राहतात? आता ह्या भागामध्ये आता भरपूर लोक इकडे वरती भरपूर राहतात. म्हणजे मांडवी, आगळम, सांगरून, आपलं बवली, हे म्हणजे भरपूर जागा लोक राहतात. म्हणजे त्यांच्याकडे आपल्याकडे एवढं नाहीये. म्हणजे तुम्ही स्वतःनी जाऊन सरकारने बघावं का आम्ही काय बघू शकत नाही. आम्ही असं गरीब लोक, म्हणजे तुम्हाला सांगू शकता. त्याचे 2 शब्द मी बोलले, बाकीचं काय नाही दुसरं. बरं. नमस्कार. आता तुम्हाला हे जे कागदपत्र मिळाले, ते कागदपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला किती झगडावं लागलं? अहो, आम्हाला लय म्हणजे आमचं काय सांगू, उपाशीतार आम्ही बसणार, हात जोडून बसत होतो. कुणी आमच्याकडे लक्ष नाही दिलं. कुणी आम्हाला दिवसभर ह्या पोरांना घेऊन थांबायच्या कडला. वडापाव सुद्धा भेटला नव्हता आम्हाला. तरी पण आम्ही त्यांच्या मागं पळायचो होतं, आम्हाला भेटावं म्हणून. मग आता हे सर आमच्या संघ आले. मग त्यांच्या हातापाय पडून आमची त्यांनी व्यवस्था बघितली. आमचं जे गरीब आहे ते बघितलं. आमच्या घरात खाणं पिणं नाही, राशन पाण्याचं त्यांनी थोडं आम्हाला आणून देत होते. मग ह्यांनी जे इकडं आमच्याकडे आलं केलं म्हणून आम्हाला थोडे कागदपत्र भेटलेले आहेत. आता ह्यांचेच आम्ही लय आभार मानतोय. हे सर आम्हाला म्हणजे जसे आम्हाला देवासारखे भेटलेत आम्हाला. बाकीच्या लोकांनी आमच्याकडे लक्ष काही दिलं नाही. चला तुम्ही जावा तिकडं, आज होईल, उद्या होईल. आम्ही उपाशीत आणत तिकडे पळायचं. रिक्षावाल्याचे पैसे नाही द्यायचे तरी रिक्षावाला आमच्याकडे यायचा. ताई तुम्ही कधी पैसे देणार, आमचं काम होऊ दे बाबा, देऊ आम्ही. पण असं काय आमचं काम तिकडे काय झालं नाही. डोंच्या भागात कुठं काय हे खानापूरमध्ये इकडं कुठं आमचं काम झालं नाही. आमचं इथंच आमच्या हे सरने आम्हाला केलेलं आहे. मग आमचे कागदपत्र आमच्या उत्तमनगर साईडला आम्हाला भेटले. बरं, बस.
बरं. पण अडचणी काय येत होत्या कागदपत्र मग नसल्यामुळे? आमच्याकडे काहीच नव्हते ना. आमच्याकडे जातीचे आपलं जन्मतारीख मागत होते, कुठं आम्हाला काही दुसरे पुरावा मागत होते, घराचे कागदपत्र मागत होते, लाईट बिल मागत. आमच्या स्वतःचं काहीच नव्हतं तर आम्ही कुठनं देणार त्यांना. हम्म. मग हे सरने आता काय केलं की आम्हाला आता ते काही ते हातापाय पडून त्यांनी आता हे करून आम्हाला कागदपत्र ह्यांनी करून दिलेलं आहे सर. हम्म. बस आता आम्हाला ह्याच्यावर आमचं लय चाललंय आमचं. तर बरं. राशन आम्हाला राशन भेटतंय बरं. थोडंफार, त्याला चालतंय आमचं हम्म. आता. बस पण आता कागदपत्र नसल्यामुळं कुठल्या सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल, मग आता किती तुम्हाला अडचणी आल्या असतील? लय अडचणी आल्यात. मग आता कुणाला सांगणार आम्ही जर गावात गेलो तर आमची कुणी लक्ष आमच्यावर देत नव्हते. हम्म. तुमच्याकडे काय नाही तर आम्ही कसं काय देणार. मग आम्हाला हे खूप लोक म्हणत होते तुम्ही कागदपत्र नाही तर तुम्हाला काय नाही. जर आमच्याकडे मुडकी तडकी गाडी असली तर पोलिस लोक आम्हाला अडवून घेतात की गाडीचे कागदपत्र. त्यांचं पण बरोबर आहे ना, कागदपत्र नसल्यावर आपल्याला कसं काय पुढे घेतात. तरी पण गावातले लोक पण हातापाय पडून बाबा सोडा सोडा करत होते. त्याच्यामुळे आमच्याकडे आता काही सुद्धा नाही. आम्ही गाडी पण घेत नाही, काय नाही. आमच्याकडे पुरावा नाही कागदपत्राला आता काही नाही दुसरं म्हणून आम्ही काही नव्हतं घेत. मग आता पण इथं- आता हां, थोडंफार आमच्याकडे आहे आता. हां. म्हणजे अडचणी म्हणजे येत नाही असे राशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सगळे आमच्याकडे आहे. आता राशन कार्ड भेटतात आम्हाला. हम्म. आता दुसरं काय म्हणजे आम्हाला फक्त आता घराचं आम्हाला पाहिजे, नियोजन पाहिजे. दुसरं आम्ही सरकार पैसे आम्ही काही मागत नाही. बरं बरं. आज एवढंच पाहिजे आम्हाला. इथं आमचे लय अडचणी चालल्यात, पाणी बिनी. पण आता या भागात पुढारी आहेत, नेते मंडळी आहेत, कोणी नाही. अगदी सुप्रिया सुळे आहेत, भीमराव तापकीर एवढे दिवस झाला आमदार आहेत. मग आता ह्या सगळ्यांनी तुमच्याकडे लक्ष का नाही दिलं? ते लक्ष पण तसं माणूस तरी यायला पाहिजे ना. त्याच्यापर्यंत आम्हाला कोणी नेतच नाही ना. हां. त्यांच्यापर्यंत जर आता तुम्ही आले आम्हाला बोलायला लागले, आम्ही बोलते. जर तुम्ही नसते तर आम्ही बोललं नसतं ना, हम्म. आहे का नाही. मग आमच्या त्याच्यापर्यंत आम्हाला कोणीच नेऊ शकत नाही. बरं. मग त्याच्यापर्यंत नेलं असतं त्यांनी काहीतरी केलं असतं आम्हाला. त्यांच्यापर्यंत घेऊन जातच नाही कोणी लक्ष देत नाही, कोणी आम्हाला कसलं काही सांगत नाही. मग कसं काय जाणार आम्ही गरीब लोकांना त्याच्यापर्यंत पोचवत नाही आम्हाला. मग काय बरोबर, कर कसं काय बरोबर. सांगणार. आता हे सर जे आलेत त्यांनी आम्हाला हे केले म्हणून आम्हाला ते राशन आणून देतात, कपडे आणून देतात, खायला पोरांना आणून देतात, काही सगळं आम्हाला देतात आणून. बरं. त्याच्यावर आमचं आहे, बाकीचं काय. ठीक आहे. तर आपण पाहिलं की काय परिस्थिती आहे. आपण आणखी एका महिलेशी बोलूयात. काय आता मुलं तुमचे शाळेत जायला लागलेत कागदपत्र मिळाल्यामुळे, कसं वाटतं? तुमचं शिक्षण झालंय का? नाही. हां. पण आता पोरं जायला लागलेत शाळेत. पोरं जातात शाळेत. शाळेत पोरं जातात पण एक पोरगे जात नाही. हां. हा. काय अडचण 3 आहे पोरं तिला? जातात. कागदपत्र नाहीत का तिचे? कागदपत्र नाही. आपले आधार कार्ड नाही भेटले वाटतं त्यांचं शाळेतलं. आणि ते काय म्हणतात का जन्माचा दाखला. मग ते आता भेटल्यात, आता जातात शाळेत. हा. पण आता पोरं शाळेत जात, तुम्ही तर काय शिकला नाही, पण पोरं शाळेत जातात हे बघून कसं वाटतंय? चांगलं वाटतं. बरं. हा. किती मुलं आहेत तुम्हाला? मला 4 आहेत. बरं. 3 जातात आणि एक नाही जाते, बारकी पोरगे ते नाही जात. ते जाते ना, आता पोरे संग जाते ना. बरं. आधार कार्ड तिचं भेटले, आता जाईन शाळामध्ये. तर ह्या सगळ्या लोकांपर्यंत ज्या सरकारच्या योजना आहेत किंवा ही जी कागदपत्र मिळवून देण्याचा एक प्रदीर्घ असा मोठा लढा ज्यांनी दिला, ते पत्रकार निलेश बोरुडे आपल्या सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि एकंदरीत यांना कागदपत्र कशी नेमकी मिळाली आणि आता याच्या पुढचं जे त्यांच्या मागण्या आहेत त्या कशा पद्धतीनं सरकारने पूर्ण करू शकतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. कशा पद्धतीनं तुम्हाला हा सगळा विषय समजला आणि हा एकंदरीत लढा कशा पद्धतीनं राहिला? 2019 साली पांचेतजवळ कोरण म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाला होता. त्या घटनेच्या वेळी त्यावेळेस तत्कालीन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे डॉक्टर अभिनव देशमुख हे होते. त्यांच्यासोबत आमचा त्या कोरण पांचेच्या जवळ जे कोरण म्हणून गाव आहे त्या गावात जाण्याचा योग आला आणि त्या वस्तीवर आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस ती वस्ती पाहिली आणि अतिशय बिकट परिस्थिती त्या ठिकाणी होती. घटना अतिशय गंभीर होती. 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झालेला होता. त्या निमित्ताने, त्या गुन्ह्याच्या निमित्ताने आमचा पहिल्यांदा त्या कातकरी वस्तीवरती जाण्याचा योग आला. ज्यावेळेस आम्ही तिथलं वास्तव पाहिलं त्यावेळेस खूप मनाला म्हणजे वाईट वाटलं आणि त्याच्यानंतर ह्या समाजासाठी काहीतरी काम आपण केलं पाहिजे अशा पद्धतीने एक मनामध्ये विचार आला. त्यावेळी मी दैनिक सकाळी या वृत्तपत्रामध्ये खडकवासला सिंहगड या भागासाठी काम करत होतो पत्रकार म्हणून. आणि पत्रकार म्हणून मी ते बातम्या मांडायला लागलो. आणि दुसरी गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की आपण फक्त बातमी करून थांबलं नाही पाहिजे, तर या लोकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. तो विचार मनात घेऊन मी काम सुरू केलं आणि प्रशासनापुढे केवळ एक विरोध म्हणून किंवा त्यांच्यातल्या नकारात्मक गोष्टी दाखवून आपण काहीतरी एक ओळख मिळवायची असं न करता आपण त्या गोष्टी दाखवून त्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाच्या समन्वयाने काम करायचं असा विचार मनामध्ये घेतला. आणि मग मी
काम सुरू केलं त्यावेळी तुम्हाला सांगतो की दैनिक सकाळमधून सुद्धा महाराष्ट्रभर ह्या आदिवासी कातकरी समाजाचे प्रश्न समोर आले आणि त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख असतील, त्याच्यानंतर आदिवासी विकास विभागाचे अधिकारी असतील, पुणे जिल्हा परिषद असेल, अशा सगळ्या प्रशासनाने एकत्रित या आपण जे विषय मांडले याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मग आपण या लोकांना हळूहळू कागदपत्र देण्यासाठी एक व्यापक लढा सुरू केला. तर सुरुवातीला परिस्थिती अशी होती की या लोकांकडे आधार कार्ड सुद्धा नव्हतं, म्हणजे आपण यांना ओळख नव्हती, ही लोक आपल्यात राहणारे आहेत. मी म्हणालो की भारताचा नागरिक म्हणूनही त्यांना खऱ्या अर्थानं तर मान्यता नव्हती. आपल्यातच राहणारी लोक आहेत, पिढ्याने पिढ्या आपल्यात राहतात, आपल्या प्रथा परंपरा पाळतात, आपले सण समारंभ साजरे करतात, सगळ्या गोष्टी आपल्यासोबतच्या, परंतु शासकीय ओळख त्यांना कुठलीही नाही. करोडोंचा निधी त्यांच्याकडे आदिवासी विकास विभागाकडे पडलेला, परंतु यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे तो त्यांना वापरता येत नव्हता, अशी परिस्थिती होती. मग तो भाग आपण लक्षात घेतला. त्याच्यानंतर हळूहळू काम सुरू केलं. सर, सुरुवातीला अतिशय अडचण होती, म्हणजे 2019 पर्यंत हवेली तालुक्यामध्ये आदिवासी नील दाखवले जात होते. अशी वाईट घटना होती की आदिवासी नाही तर असं दाखवलं जात होतं. कधीपर्यंत? 2019 पर्यंत. 2019 पर्यंत. आता आपल्याला त्यांनी सांगितलं की आमच्या इथं 4-5 पिढ्या झाल्या, परंतु रेकॉर्डवरती नील. आणि मग प्रशासनाचा तो भाग यायचा की जर नील असेल रेकॉर्डवरती प्रश्नच येत नाही बाकीचं काही करण्याचा. आदिवासी असण्याचा या भागात कोणी काय या भागामध्ये ते रेकॉर्डवर नसल्यामुळे त्यांना कुठल्याही योजना मिळत नव्हत्या. अशीच यांची डोंगरदऱ्यामध्ये, कपारीमध्ये, झुडपामध्ये वस्ती, हे यांच्या पद्धतीने कमावणार, काय 2 पैसे मिळतात ते खाणार, पिढ्याने पिढ्या अशा जन्मत गेल्या आणि मरत गेल्या, परंतु यांना कागदावरती ओळख कुठलीही मिळाली नाही. मग आपण पहिल्यांदा यांचं काम असं केलं की हे इथे आहेत हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं. तिथून पुढे स्वतः अधिकारी या ठिकाणी यायला लागले आणि मग या ठिकाणी आदिवासी विकास असेल, हवेली तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल आणि जिल्हाधिकारी कार्यालय असेल, एकात्मिक आदिवासी विकास जो गोडेगावला कार्यालय आहे, तर त्यांच्या ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण छोटे छोटे कॅम्प सुरू केले. मग इथले स्थानिक तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, इतरांच्या समन्वयाने हे असे सुरू झाले आणि हळूहळू कोणाचे आधार कार्ड अगोदर सुरू झाले. आधार कार्ड झालं की आपण त्यांचं रेशन कार्ड करायला दिलं लगेच. म्हणजे सर, ज्या घरामध्ये 3-3, 4-4 कुटुंब एकत्र राहतात अशा लोकांचे आपण विभक्त करून यांना अंत्योदय योजनेअंतर्गत जे राशन कार्ड आहे ते 35 किलो धान्य यांना महिन्याला एका कुटुंबाला मिळतं. म्हणजे यांच्या आहाराची सोय आपण पहिल्यांदा केली की त्याच्यासाठी सगळ्यात बेसिक होतं की आधार कार्ड. आधार कार्ड मिळाल्यानंतर ज्यांचे आधार कार्ड तयार झाले त्या कुटुंबाचं रेशन कार्ड सुरू झालं. आधार कार्ड मिळाल्यानंतर आपण काहींची आता जे इलेक्शन कार्डसाठी सगळ्यांची नोंदणी करून गेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर, महाराजस्व अभियान जे आता सरकारचं चालू आहे ह्या माध्यमातून आत्ता मागच्या महिन्यातली गोष्ट आहे, जवळपास आपल्या हवेलीच्या इकडच्या पश्चिम म्हणजे हे जे कोपरे असेल, खडकवासला असेल, गोरी बुद्रुक असेल, डोंजा असेल, मालखेडा असेल, सोनापूर असेल, वरदाडे असेल, इकडं आगळांबे असेल, खडकवाडे असेल, ह्या भागातले बौलीचे असतील, हे आदिवासी कातकरी पट्ट्यातील जवळपास 150 नागरिकांना जातीचे दाखले मिळाले एकाच वेळी, एकाच दिवशी, जे महाराजस्व अभियान हवेली तहसील कार्यालयामार्फत राबवण्यात आलं. म्हणजे मी आता जे हवेली तहसीलदार असतील डॉक्टर अर्चना निकम असतील, त्याच्यानंतर प्रांताधिकारी डॉक्टर यशवंत माने असतील आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब असतील, या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो. अतिशय तातडीने सर की जी कामं वर्षानुवर्षे पडलेली होती, जातीचे दाखले मिळाले म्हणजे यांना हक्काची ओळख कातकरी म्हणून मिळाली, ओळखच मिळाली. तर ती ओळख त्यांना मिळाली आणि ते जातीचे दाखले स्वतः त्यांच्या हातामध्ये मिळाले. आणि तो कॅम्प मला या अर्थाने आवडला राजस्व अभियानाचा की त्या ठिकाणी त्या दिवशी फॉर्म भरून नाही घेण्यात आले, त्या दिवशी त्यांना जातीचे दाखले प्रत्यक्षात मिळाले. फॉर्म घेऊन कित्येक दिवस त्या कार्यालयामध्ये पडणार, त्याच्याकडून बघत नाही, अशा अगोदरचे अनुभव होते. परंतु ह्या आत्ताच्या अभियानातून यांना प्रत्यक्ष जे दाखले मिळाले त्यातून ह्या लोकांना खूप समाधान मिळालं आणि काम करत असताना मला सुद्धा त्याच्यामध्ये खूप समाधान मिळालं. दुसरी गोष्ट सर, आता मी सरकारच्या एक गोष्ट निदर्शनात आणून देऊ इच्छितो की आपल्याकडे 18 वर्षाच्या पुढचे आधार कार्ड बंद केलेले आहेत सरकारने. परंतु दुर्दैवाने अशी गोष्ट झाली, त्याचा सरकारचा उद्देश वेगळा आहे की बाहेरून येणारे घुसखोर जे आहेत त्यांना रोखण्यासाठी किंवा त्यांचं जे थांबवण्यासाठी त्या गोष्टी सरकारने केल्यात. परंतु त्याचा वाईट परिणाम किंवा त्याचा दुर्गामी परिणाम हा आपल्या इथल्या लोकांवरती झाला. हे आदिवासी कातकरी लोकांची बऱ्याच जणांची वय 18 वर्षाच्या पुढे निघून गेलेले आहेत, यांच्याकडे कुठली जन्माचा दाखला नाही, कुठली ओळखपत्र यांच्याकडे नाही. आणि ते नसल्यामुळं 18 वर्षाच्या पुढच्या नागरिकांचा आधार कार्ड तयार करण्यात खूपच अडचण येते. म्हणजे त्याचं उत्तर आता आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा नाही किंवा त्याचा अधिकारी यांच्याकडे नाही. मग त्यांची नोंदणी करायची कशी, हा एक प्रश्न याच्यामध्ये आहे. पेपर नाही त्याच्यामुळे त्याला मंजूर होऊन यायला सुद्धा खूप दिवस लागतात, टेक्निकल एररमुळे ते निघून येतं. अजून एक गोष्ट अशी आहे, ह्या लोकांकडे मोबाईल नंबर तात्पुरता असतो कोणाचा तरी, किंवा ज्यावेळेस आधार कार्ड काढताना कोणाचा तरी दिलेला, यांचे काही ठिकाणचे एनरोल अगोदर झालेला आहे परंतु मोबाईल नंबर नाही, त्यांची ती पावती पण नाही. मग आधार कार्ड प्रिंट काढायची कशी, आपण ज्यावेळेस नवीन एनरोल करायला जातो त्यावेळेस सिस्टीम दाखवती की ऑलरेडी एनरोल्ड, त्याच्यामुळे अगोदर ती नोंदणी झालेली असल्यामुळे नवीन कार्ड होत नाही. आणि ते जुनं जे केलेलं आहे ते काढण्यासाठी ना मोबाईल नंबर आहे ना ती जुनी पावती आहे. मग
आधार कार्ड तयार झालेलं असताना सुद्धा त्यांना ते मिळत नाही. बरं ते सर्च करायचं कसं, शोधायचं कसं, याचं उत्तर आता सध्याला प्रशासनाकडे पण नाही. म्हणून शासकीय पातळीवरती, उच्च पातळीवरती याच्यावरती विचार होणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड यांना देण्याची व्यवस्था सरकारनं करणं गरजेचं आहे. आधार कार्ड जर बेसिक यांना मिळालं की पुढचे त्यांना गोष्टी मिळणं सोपं होतं. याच्यामध्ये सर दुसरी गोष्ट आता सगळ्यात महत्त्वाची आहे की आपण यांना बेसिक कागदपत्राचा लढा, म्हणजे अक्षरशः सर याच्यासाठी आपण कित्येक वेळा अगदी 15 ऑगस्ट 26 जानेवारी या वेळी सुद्धा मी उपोषणाचा स्वतः इशारा दिला होता की बाबा जर यांना दिले नाही तर त्याची दखल या कार्यालयांनी म्हणजे मनापासून घेतली सगळ्यांनी की बाबा मला ती उपोषण करण्याची वेळ आली नाही. अगदी ह्या सगळ्या कातकऱ्यांसह मी शिष्टमंडळ घेऊन हवेली तहसील कार्यालयात गेलो. त्यावेळेस डॉक्टर किरण सरवसे साहेब हे तहसीलदार होते. त्यांनी मिटिंग घेतली, आढावा बैठक लावली आणि त्याच्यानंतर जी कारवाई सुरू झाली म्हणजे सरकार दखल घेतंय आणि त्याच्यानुसार कारवाई सुरू आहे. आता फक्त एकच गोष्ट या ठिकाणी कमी आहे की यांना जागेचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि खडकवासला धरणाच्या परिसरामध्ये शेकडो एकर जागा सर पडून आहे. आता त्याचा वापर आता म्हणजे तुम्हाला एक गोष्ट दुर्दैवाने मला सांगावं वाटते की पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून साधारणतः 2 एकर जागेवरती ऑक्सिजन पार्कचं काम चालू आहे. म्हणजे झाडं तोडून, नैसर्गिक झाडं तोडून त्या ठिकाणी ऑक्सिजन पार्क होतं. म्हणजे 2 एकर जागा त्यांना विनाकारण त्यांना ती जाते. अशी जर जागा ह्या लोकांना जर राहण्यासाठी जर मिळाली तर आयुष्यभराचं यांचं पिढ्यानपिढ्याचं कल्ल्याण होऊन जाईल. या ठिकाणी त्यांना शिक्षणाची व्यवस्था करता येईल. इतर ज्या अशा चुकीच्या पद्धतीने किंवा गरज नसताना प्रकल्प राबवले जातात, यांची तर खरी गरज आहे. ज्या लोकांना आता घर नाही हक्काचं, यांना जर घर मिळालं तर खूपच त्याचा फायदा यांची पिढ्याने पिढ्या आयुष्यभर लक्षात ठेवतील असं काम शासनाकडनं होईल. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून मी जो विषय आपण हातात घेतलेला आहे सर आता की ती जागा धरणाच्या मागच्या 2 एकर जागेची मागणी आपण केलेली आहे. पहिला प्रस्ताव मंडळाधिकारी कोंडवी धावडे यांच्याकडनं गेला होता हवेली तहसील कार्यालयात. तिकडनं तो कारवाई सुरू झाली होती. परंतु पाटबंधारे विभागाकडनं, खडकवासला पाटबंधारे विभागाकडनं असं सांगण्यात आलं की आमच्याकडे आदिवासी विकास विभागाकडनं प्रस्ताव यायला पाहिजे. मग आपण प्रदीप देसाई म्हणून प्रकल्प अधिकारी आहेत गुढेगाव म्हणजे 5 जिल्ह्यांचे, तर त्यांच्या ती गोष्ट लक्षात आणून दिली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या माध्यमातून प्रस्ताव जाऊ दे. तर त्यांनी लगेच त्यांचं अधिकारी या ठिकाणी पाठवले. मागच्या आठवड्यामध्ये पाहणी झाली, धरणाच्या मागच्या जागेची संयुक्त पाहणी झाली आणि मग ती प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया आदिवासी विकास महामंडळाकडनं जी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि तो पाटबंधारे विभागाला दिला जाईल आणि त्यानंतर मग सर ती जागेची मागणी जी आहे ती आपली पूर्ण होईल. ज्यावेळेस यांना राहण्यासाठी जागा मिळेल त्यानंतर खरं यांच्या जीवनाला स्थैर्य येईल. आता हे येतं जातात, थोडे दिवस तिथे राहतात, त्या जीवनाला यांच्या आणि स्थैर्य नसल्यामुळे शिक्षणात अडचणी आहेत. आता यांच्या ज्या मोठ्या लोकांच्या पिढ्या आहेत त्या संपलेल्या आहेत, परंतु जी तरुण मुलं आहेत, लहान मुलं आहेत आणि जे आता बाल्यावस्थेत आहेत यांच्या शिक्षणासाठी अजूनही खूप आशा आहे किंवा होऊ शकतं खूप काही. आणि शाळेत जायला पण लागलेले आहेत. आधार कार्ड मिळाल्यापासून बरीचशी मुलं शिकायला लागलेली आहेत. खडकवासल्याचे असतील, इथले असेल, वर्दळ्याचे असतील, डोंजेचे असतील, सगळ्या गावातील मुलं चांगल्या पद्धतीने शाळेत जायला लागले. त्यांच्या जीवनमानात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. मी ज्यावेळेस 2019ला वस्ती पाहत होतो त्यावेळेस जी लोकांचं राहणीमान होतं त्यामध्ये ना आपण ज्यावेळेस सांगून किंवा या ठिकाणी जी लोक येतात त्यांच्या बोलण्यातून यांच्या राहणीमानात खूप मोठा बदल झालेला आहे की जो अचानक होणारा नव्हताच कधी, परंतु आता बदल जो आपल्याला दिसायला लागला ते खूप आशादायी चित्र आहे. भविष्यात आपल्याला याच्यामध्ये आपल्यासारखं सामान्य लोकांसारखंच यांना जीवन आपल्याला द्यायचं आहे. ती तशी परिस्थिती तयार करून देणं हे शासन, आपण, तुम्ही, मीडिया या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे. बरोबर. आता आपण जर बघितलं तर या भागामध्ये खासदार आहेत, सुप्रिया सुळे खासदार आहेत, आमदार आहेत भीमराव तापकीर, गेले अनेक वर्ष ते या भागाचं प्रतिनिधित्व करतायत. एवढं सगळं आता सुप्रियाताई तर संसद रत्न आहेत, त्यांनी या भागामध्ये लक्ष देऊन ह्यांचे प्रश्न कशा पद्धतीने लवकरात लवकर सोडवावेत अशी तुमची मागणी आहे. आणि आमदारसुद्धा आहेत ना या भागामधले, बरोबर? काय हे भारताचे नागरिक नाही आहेत का? म्हणजे काय एवढे वर्ष म्हणजे स्वातंत्र्याला आपण अनेक दशकं लोटलेले आहेत, अजून यांना माणूस म्हणूनच जर ओळख नसेल, भारताचा नागरिक म्हणूनच जर ह्यांच्याकडे ओळख नसेल तर ह्यांनी करायचं काय? बरोबर. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तशी ह्या कातकरी समाजाची ओळख मी सांगतो 30 सप्टेंबर 2022 रोजी 30 सप्टेंबर 2022ला खानापूर येथे मोठा कॅम्प झाला होता. त्या ठिकाणी भीमराव अण्णा तापकीर जे आमदार आहेत ते स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी सुद्धा आपण बऱ्याच लोकांना कागदपत्र प्रत्यक्ष दिली होती. त्यांनाही तो प्रश्न पूर्णपणे माहिती आहे. आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचा सुद्धा एकदा गोरे बुद्रुक या ठिकाणी जे मंगल कार्यालय आहे त्या मंगल कार्यालयामध्ये कॅम्प झाला होता. सुप्रियाताई स्वतः त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्या ठिकाणी त्यांनी माझं कौतुक सुद्धा केलं होतं की बाबा चांगल्या पद्धतीने काम करतायत. या दोघांनाही हा विषय चांगला माहिती आहे. तर माझी आता त्यांनी दोघांनी काम केलं नाही असं आपण त्यांना नकारू शकत नाही की बाबा त्यांच्याकडनं काहीच या ठिकाणी झालं नाही, तर काम झाले. परंतु ज्या प्रश्नाला आपण बोलणं आणि एखाद्या आमदाराने किंवा खासदाराने सभागृहामध्ये बोलणं याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आपले 1000 शब्द आणि त्यांनी सभागृहामध्ये बोललेले 1 शब्द, त्याचं खूप मोठं वजन त्यामध्ये आहे. म्हणून मी दोघांनाही विनंती करेल की त्यांनी हा प्रश्न म्हणजे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी विधानसभेत मांडावा
आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हा प्रश्न जर मांडला सर, तर मी सांगतो तुम्हाला ज्या प्रश्न आपण वर्षानुवर्ष लढा देतो तो प्रश्न अगदी काही दिवसामध्ये निकाली लागेल. बरं. जर त्या प्रश्नाला तितकं गांभीर्याने जर त्या ठिकाणी मांडण्यात आलं तर हा प्रश्न मला नाही वाटत जास्त दिवस राहील. यांच्या पूर्ण राहिलेली कागदपत्र असतील, जागेचा प्रश्न असतील, हा सुटायला अजिबात वेळ लागणार नाही सर. बरं. दुसरी अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची सर, यांच्यासाठी आयुक्तालय आहे आदिवासी, म्हणजे शासन करोडोचा खर्च त्या आयुक्तालयाच्यासाठी पगारांसाठी अधिकाऱ्यांसाठी करतं. सर असं झालेलं आहे की कार्यालय आहे घोडेगाव येथे, ते आहे 5 जिल्ह्यांसाठी आणि 5 जिल्ह्यांचं कार्यालय घोडेगाव इथे असल्यामुळे आणि हा आपला समाज आहे इकडे हवेली तालुक्यामध्ये पुण्यामध्ये, कार्यालय पडतो घोडेगावमध्ये, हा भाग पडतो दुर्लक्षित. जो विकास आदिवासींचा जुन्नरमध्ये, तिकडे आंबेगावमध्ये, पलीकडे मावळामध्ये जो पट्टा तिकडे झालाय तसा दुर्लक्ष इकडे नाही होत आहे. आणि अजून एक गोष्ट सर, पूर्णवेळ निरीक्षक इकडे मिळत नाही आदिवासीचं. बरं. इकडे काम करायला कोणी तयार होत नाहीत आदिवासीची विकास नोकरीला लागणारे अधिकारी, परंतु इकडं हवेली तालुक्यात यायला तयार होत नाहीत. मग त्यांना अतिरिक्त चार्ज कोणाकडे द्यायला लागतो. तर या अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्या शासकीय पातळीवर त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. एक तर कार्यालय पुण्यासाठी वेगळं असणं गरजेचं आहे इकडे. ते जे आहे ते विभागीय कार्यालय सर, 5 जिल्ह्यांचं कार्यालय आहे, त्याच्यावरती खूप मोठा ताण आहे, खूप मोठं कामाचा लोड त्याच्यामध्ये आहे. तर एक पुण्यासाठी सेपरेट कार्यालय जर पुण्यामध्ये किंवा ह्या परिसरात असेल तर खूप सोय चांगली यामध्ये होईल आणि मग प्रत्यक्षात प्रश्न त्यांना कळतील, मग ते काम करतील. दुसरी गोष्ट सर, या ठिकाणी यांना निवासी शाळा नाही. आंबेगाव घोडेगाव त्या भागात जर पाहिलं तर त्यांना खूप आदिवासी निवासी शाळा आहेत. तेला मिठापासून, साबणापासून, वह्या पुस्तकापासून, जेवणापासून सगळं त्यांना शासनाकडनं मुलांना मिळतं. का पालक शाळेत पाठवणार नाहीत मुलांना? सगळं जर त्या ठिकाणी त्यांना मिळतंय पाठवतात ते. इथं तसं नाही ना सर परिस्थिती, इथं वेगळी परिस्थिती आहे. इथं खाजगी किंवा म्हणा सरकारी म्हणून, परंतु बाकीचा खर्च तर आपला यांचा राहण्या खाण्याचा स्वतःला करावा लागतोय. तशी निवासी शाळा जर ह्या परिसरात असेल तर या मुलं ऑटोमॅटिक जातील तिथे शाळेमध्ये आणि पुढच्या गोष्टी आपोआप सुधारत जातील. शिक्षण एकदा मिळालं पहिल्यापासून तर बदलत जाईल. बरं. आता यांच्याकडे कागदपत्र नव्हती गेली अनेक वर्ष, बरोबर. तर त्या कागदपत्र नसल्यामुळं आता यांना आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले. कुठं दवाखान्यात जायचं म्हटलं तरी त्यांना कागदपत्र दाखवावी लागणार. काही अडचण आली, अगदी पोलीस केस झाली, कुठं काय झालं तरी सुद्धा ह्यांना कागदपत्र तर दाखवावीच लागत असतील. अशा परिस्थितीमध्ये जर कागदपत्र नसल्यामुळे ह्यांना कशा पद्धतीने अडचणी येत होत्या? सर तुम्हाला एक प्रसंग सांगतो मी. एक 5 महिन्यापूर्वीची विमलबाई इकडे, एक 5 ते 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. हिचा मुलगा होता अनिल म्हणून, अनिल हनुमंत वाघमारे. सर तो आजारी होता, तो अतिशय म्हणजे याच्यावरती पडून होता, बेडवरती पडून होता. आपण त्याला प्रशासनाशी बोलून, तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर साहेब असतील यांच्याशी बोलून आपण त्याला ससूनमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. सर तिथं पाठवल्यावरती त्याच्यावरती आधार कार्ड नसल्यामुळे पहिले तर एक तर त्याला तिथे अडचण आली दाखल करून घेण्यासाठी. उपचारांअभावी तो त्या ठिकाणी बाहेर तडफडत होता, तडफडून त्याचा मृत्यू झाला. तिथे ही रडत होती. मला फोन केला रात्री 12-12:30 वाजता आम्ही तिथे पोहोचलो. सर दवाखान्याचे म्हणजे त्या उपचार करण्याच्या वॉर्डच्या दारात पडून त्याचा मृतदेह तिथं पडलेला होता. त्याचे व्हिडिओसुद्धा प्रसारमाध्यमावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मी तिथे गेल्यावरती ती परिस्थिती पाहिली. मृत्यू तर तडफडून झालाच, परंतु परत बाहेर काढण्यासाठी आधार कार्ड नव्हतं सर. आधार कार्ड नसल्यामुळे काय करायचं, तर मग मी स्वतःचं माझं आधार कार्ड त्या ठिकाणी दिलं की बाबा माझी ओळख, माझं आधार कार्ड तिथे ठेवा तुमच्याकडे, आधार कार्ड म्हणून माझी ओळख आहे. त्याच्याकडे नाहीच तर मी काय करू तुम्हाला, म्हणजे त्याला मृतदेह बाहेर करण्यासाठी ते म्हणायचे आधार कार्ड असल्याशिवाय आम्ही काय करू, नाहीच तर देणार कुठून. सर तो अनिल हा जो कातकरीचा मुलगा आहे विमलबाईचा, म्हणजे तो जन्माला आला आणि मेलासुद्धा, परंतु त्याला शासनाने ओळखसुद्धा दिली नाही. इतकी दुर्दैवाची परिस्थिती आहे. ही अनुभव आपल्याला त्या ठिकाणी आला. दुसरी गोष्ट सर तुम्हाला मी सांगतो, असाच एक वाईट अनुभव मला आला. एका गुन्ह्यामध्ये आदिवासी कातकरी पकडले होते. कोर्टाने ज्यावेळेस त्या पकडल्यावरती त्या कोर्टाच्या ते लक्षात आलं की याच्याकडे आधार कार्ड नाही आहे. जामीन देताना सर अडचण आली त्याच्यामध्ये, जामीन करायचा कसा. परंतु मला दुर्दैवाने सर एक सांगावं वाटतं की कोर्टाचे हे का लक्षात नाही आलं. कोर्टाने हे म्हणायला पाहिजे होतं आधार कार्ड नाही. मग शासनाने काय केलं त्यावेळेस, खरं तर कोर्टाने नोटीस काढायला पाहिजे होती, याला आतापर्यंत आधार कार्ड का मिळालं नाही, हा कशामुळे वंचित राहिला. म्हणजे या बारीक सारी गोष्टी आहेत सर. म्हणजे सगळीकडनंच ह्या समाजाकडे अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे. मग यांना ते आधार कार्ड नसल्यामुळे अशा पोलिसांच्या बाबतीत अडचण येते, दवाखान्याच्या बाबतीत अडचण येते. एक नाही सर, कुठला कागद नसल्यामुळे यांना पावलावरती अडचण येत होती, जी आता बऱ्या काही प्रमाणात त्यांच्याकडे कागदपत्र मिळाल्यामुळं ती सोय आता झालेली आहे. आता तुम्ही म्हणाले काही कागदपत्र मिळाल्यामुळे काही सोय होते, ते कशा पद्धतीनं होते? आता तुम्हाला सांगतो, आधार कार्ड मिळालं. ज्यावेळेस आधार कार्डची पण एवढी अडचण होती सर की वयाला पुरावा नव्हता. मग त्याच्यामध्ये एक आहे जनमन मिशन अंतर्गत की बाबा
संयुक्त पाहणी केली. सरकारी डॉक्टर जवळ बसलेला, आदिवासीचा निरीक्षक जवळ बसलेला आणि मंडळ अधिकारी किंवा इकडचे तहसीलदार असतील, हे तिघांच्या एकत्रित पाहणीत त्याचं वय ठरवलं डॉक्टरांनी, सरकारी डॉक्टरांनी, की बाबा याच्याकडे बघून हा अंदाजे याचं वय 20 आहे, 30 आहे, 25 आहे, असा दाखला तयार केला. आणि मग ते दाखला तयार करून आपण ते आधार कार्ड तयार केलं. आधार कार्ड तयार झाल्यावरचा फायदा तुम्हाला सांगतो की तातडीने, मला वाटतं त्यावेळेस दादासाहेब गीते म्हणून अन्नधान्य वितरण अधिकारी होते सर, यांना त्या आधार कार्डच्या आधारावरती त्यांनी तातडीने अंत्योदयचे रेशन कार्ड तयार करून दिले. आणि आत्ताही सुद्धा पल्लवी सपकाळे म्हणून पुरवठा अधिकारी आहेत आपल्याकडे मझोनला, त्यासुद्धा अतिशय सकारात्मक पद्धतीने जसे आधार कार्ड तयार होतील त्याच सेम टाईमला आपण आधार कार्ड त्यांना पाठवून देतो आणि तिकडनं लगेच रेशन कार्ड तयार करून ह्या लोकांना सोय होईल, त्या आदिवासी लोकांसाठी. असा प्रयत्न शासनाकडनं होत आहे. म्हणजे एक एक कागद जसा एक टप्पा पुढे जातो. सगळ्यात आधार कार्डचा फायदा यांना आता झालेला आहे, म्हणजे रेशन कार्डच्या माध्यमातून. आता जातीच्या दाखल्याचा फायदा त्यांना केव्हा होईल? ज्यावेळी शासकीय योजनांचा लाभ. ज्यावेळी शासकीय योजनेचा लाभ तर घेताच येईल, जागेसाठी म्हणा त्यांना प्रस्ताव हे करताना. आणि आता सरकारी ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी खूप आहे सर, म्हणजे शबरी आवास योजना आहे, भरपूर आहेत, भरपूर यांना योजना. माशाचे जाळे मिळतात, यांना म्हणजे खूप यांना काय मिळत नाही असं नाही, खूप योजना आहेत, फक्त त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे ती मिळत नव्हती. ती सोय सर आता त्यांना होणार आहे. त्या अनिलच्या मृत्यूबाबत त्यांनी आता उल्लेख केला, काय नेमकं काय झालं, कसं काय? बघा जर 4-5 वर्षे त्यांनी म्हणजे असं दुखत होतं त्याच्या हातापायात, एका पोराने त्याला मारलं होतं तिथपर्यंत तो आजारी पडल्यानंतर मग तो जसं माझ्याकडे थोडे पैसे आले, राजू वांजांनी पण मदत केली आम्हाला, त्यांनी पैसे खूप त्याला पण केलं, जेवण चालू केलं होतं. पण ते दवाखान्यामध्ये आमच्याकडे जास्त पैसे नव्हते, म्हणजे दवाखान्यात मी जास्त वेळ ठेवत नव्हते. थोडं म्हणत होते तुम्ही जास्त पैसे मागा, बघा तुम्ही दवाखान्यात त्याचा इलाज करतो, की ते कुठं काय दवाखान्यामध्ये जास्तीत जास्त महागाईचे औषधं, आमच्याकडे पैसा नव्हता म्हणून ह्या आम्ही घरातच त्याला ठेवलं होतं ना. मग घरात त्याचे मग त्याला जास्त जे झालं, मग हे सर म्हणले आपण ससनमध्ये नेऊया, तिथं काहीतरी उपचार होईल. मग ससनमध्ये आम्ही घेऊन गेलो इथनं, ह्यांनी गाडी ॲम्ब्युलन्स केली, ह्यांनी स्वतः खर्च केला. मग ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलो, तिथं काय आम्हाला बघितलं नाही. डॉक्टर लोकांच्या पाया पडते, ह्याचे त्याचे पाया पडते, कुणी बघितलं नाही. पोरगा हातामध्ये माझे तडपडून मिळलं तरी म्हणजे बघत नाही. डॉक्टर लोकांना म्हणते बघा लोक पळून जातात. मग ते तिथंच माझं पोरगाचं असं वारलं. तसं मग हे सरला मी फोन केला, खूप पाऊस पडत होता, कुणी काय आम्हाला बघितलं ना. जेव्हा हे आले तेव्हा मग आमच्याकडे कागदपत्र नव्हते, काय नव्हते, बाहेर आम्हाला ढकलून बाहेर काढत होते, की तुमच्याकडे काय नाही, तुम्ही इथं कसे काय थांबले, तुमचं पोरगं घेऊन जावा, असं तसं म्हणत होती. मग आम्ही दोघी मायलेकीच होतो, माझी सूनबाई मीच होतो आणि मुलगा माझा. मग ह्या सरला जसे फोन केलं तसे हे आले. मग हे म्हणलं तुम्ही काय काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते करू. ह्या बिचाऱ्याने जेव्हा उभे राहिले रात्रीचे 3ला आम्हाला माहीत, ह्या सरने कुठून कागदपत्र नव्हतं आमच्याकडं. ह्या सरने मग जसं ते जमा केले कागदपत्र, काय केलं असं त्यांनाच माहिती, आमच्याकडे लक्ष नव्हते. आम्ही रडून आम्हाला आमच्याकडे बाहेर काढायला पैसे नव्हते, आम्हाला काही माहीत पण दिली नसती. पण हे सर होते तसं मग आम्हाला पोरगा आमचं सलामत आमच्या हातात दिलं यांनी. मग ह्यांनी जे मैतीचं कार्य, म्हणजे राशन पाणी आपलं दिलं, मैतीचं कार्याचं सगळं सामान ह्यांनीच केलं, सगळं गौरीचं मैतीचं सामान ह्यांनी केलं. दुसरं आमच्याकडे रुपया नव्हता. बरं ह्यांचेच आभारी मानतोय, बघा आमचा मुलगा तसं आणून दिलं. आता त्याची बायको आहे, 2 मुलं आहेत, त्यांना आता शाळेत जायला पैसे नाही आहे, त्यांना घरात राशन खायला नाही, त्यांना कुठं दवाखान्याला खर्च काहीच नाही, ते बिचारीला काही कामधंदा येत नाही. मग आता मी तरी काय करणार, मी आता माझी वय झाली, मी 100 रुपये कमवून आले की तिला 50 रुपयाचा बाजार, मी 50 रुपयाचा बाजार. म्हणजे आमच्याकडे एवढं आता अशी परिस्थिती आमच्या घरात आहे, आमचे दुसरं काहीच नाही. मुलगा नाही आमच्याकडे, दुसरे आम्ही मायलेकीचे. माझ्या मुलांना खर्च करायला काही नाही, दुसरा कोणाचा आमचा गडी माणूस आमच्या घरात नाही आहे. 2 मुलं माझी वारली. ठीक. तर आपण पाहिलं की अशा एका अनिलचं आपल्यापुढं ही दुर्दैवी कथा समोर आली, पण आजपर्यंत या समाजातले कागदपत्रांच्या अभावी किंवा वेळेत उपचार न मिळाल्या अभावी अनेकांचे मृत्यू झाले असण्याची शक्यता आहे. तर आता नेमकी तुमची सरकारकडं काय मागणी असणार आहे? सरकारकडे मागणी एवढीच आहे आता, की जे कागदपत्रांची जी अडचण आहे, म्हणजे 18 वर्षांच्या पुढचं आधार कार्ड व्हायला वेळ लागतोय, ती एक गोष्ट. ज्यांच्याकडे आधार कार्ड एनरोल झाले परंतु पावती नाही आणि मोबाईल नंबर नाही, ते कसं मिळवायचं याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. ह्या झाल्या कागदपत्राच्या बाबतीतल्या 2 गोष्टी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे यांच्यासाठी पक्का निवारा असणं. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये म्हणजे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जरी ते येऊन पाहिलं, 5 मिनिटं सुद्धा यांच्या झोपडीमध्ये बसू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. पावसाळ्यामध्ये अक्षरशः झोपडीतून पाणी वाहत असतं, अशी परिस्थिती असते. या परिस्थितीमध्ये लहान मुलं, लहान मुली असतील, हे तरुण असतील, वृद्ध असतील, हे सगळेच पडलेले असतात. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये ते जीवन जगतात. ही परिस्थिती मी तर सगळ्या कार्यालय, या संबंधित जे शासकीय कार्यालय आहेत त्या सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी एकदा प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन यांची परिस्थिती बघितली पाहिजे. यांच्या झोपडीमध्ये त्यांनी 1 दिवस या ठिकाणी घालवला पाहिजे, मग त्यांना अंदाज येईल आणि त्यानंतर त्यांना कळेल की हे कशा पद्धतीने जीवन जगत आहेत. तर त्या पद्धतीने मग ज्यावेळेस हे करतील त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हे कशा पद्धतीने जीवन जगतात. जर
ह्या झोपडीतली परिस्थिती आपण बघितली, बघा हे. सगळं म्हणजे आतमध्ये सगळं काही नाही, सगळ्या बाजूनी झोपडी मोकळीच आहे, पाणी आत येतं. एवढं पाणी सगळं बघा इथं. ह्या अशा पद्धतीने 5 चुलीवरती स्वयंपाक चालू आहे बघा इकडे. इथं स्वयंपाक म्हणजे, जेवण लगेच जेवण बनवायचं काम या ठिकाणी चालू आहे. अशा पद्धतीने यांचं जीवन चालू आहे. मग योजना कुठे गेल्या? आपली उज्ज्वला योजना असेल, बाकीच्या योजना असतील, हे आपल्याला कशा दिसत आहेत बघा इथे, काय याचं वास्तव आहे. हे बघा सगळं हे तर मी जाते वाऱ्याने उडून. खरं तर ह्या सगळ्या शासकीय कार्यालयांना सर एकदा आवाहन करेल तुमच्या माध्यमातून की त्यांनी या झोपडीत येऊन पाहिलं पाहिजे त्यांचं जीवन कसं आहे. तिकडनं कार्यालयात बसणं आणि यांच्यासाठी काम करण्याच्यात खूप फरक आहे. या ठिकाणी येऊन एकदा जरी त्यांनी डोळ्यांनी परिस्थिती पाहिली, मग त्यांना अंदाज येईल की यांचं जीवन कसं आहे. मग त्या पद्धतीने तो प्रयत्न केला पाहिजे. आणि जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी ह्या सगळ्या विभागांनी, सगळ्या अधिकाऱ्यांनी आपलं काम, रुटीनचं काम बाजूला ठेवून याच्यासाठी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. सर काय होतं, यांच्यासाठी बोलणारं कोणी नाही आहे, विशेष कोणी असं लक्ष देत नाही जास्त, त्यामुळे यांचा प्रश्न असा मागे पडला जातो. मी शक्य होईल त्या पद्धतीने हा लढा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. गेली सर 7-8 वर्ष झाले मी जसा विषय लावून धरलेला आहे, एकही असा दिवस माझा जात नाही की मी याच्यासाठी प्रयत्न करत नाही. माझा वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, मुलांचा वाढदिवस असेल, आईचं वर्षश्राद्ध असेल, हे सगळे सण समारंभ माझे ह्या वस्तीवरच साजरे होतात. माझ्या सुखदुःखाचे सगळे प्रसंग मी यांच्या सोबतच साजरे करतो. आईचं वर्षश्राद्धाचा सुद्धा मी तिकडचा खर्च टाळून या लोकांना मदत केली. सर मला आता मुलगी झाली, त्या मुलीच्या आनंदात सुद्धा मी या सर्व आदिवासी महिलांना साडी दिली. जे मला काही शक्य होईल ते प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट सर, ज्या सामाजिक संस्था, काही विद्यालय असतील, यांच्यासाठी मदत करतात, कुठलीही मदत आपण आपल्याकडे घेत नाहीत. ज्यांना कोणाला मदत द्यायची असेल त्या लोकांना आपण समक्ष या ठिकाणी घेऊन येतो वस्तीवरती, आणि त्यांनी स्वतः येऊन द्यायची. एकही रुपयाची मदत आपण स्वतःकडे घेतली नाही. आपण आता सुद्धा आवाहन करतो की अनेक लोक असतात ज्यांना मदत करायची इच्छा असते, ते फोन करतात, परंतु मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या वस्तीवरती परिस्थिती बघा, त्यानिमित्ताने तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्ही मग ठरवा तुम्हाला काय मदत. आणि ती देताना सुद्धा तुमच्या हातानेच द्या. मदत योग्य हातामध्ये पोहोचणं ही सुद्धा आताच्या काळात महत्वाची गोष्ट आहे सर. अनेक लोक कुठं गोळा करतात, परंतु योग्य वेळेत योग्य ठिकाणी पोहोचत नाही. आपण तसं न करता ह्या लोकांकडे ती थेट मदत जाईल यासाठी आपण काय करतो की ज्या जेणारे दानशूर आहेत, त्या संस्था आहेत, त्यांना या ठिकाणी बोलवतो आणि त्यांच्याच हाताने ती मदत देण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने आपण हे काम करतो. तर आपण पाहिलं की इथं प्रत्यक्ष आपण आलेलो आहोत आणि साधारणपणे सव्वा वर्षापूर्वी आपण एक रिपोर्ट बनवला होता. रामा नावाच्या एका कातकरी समाजातील ज्येष्ठ व्यक्तीची आपण मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीतनं त्यांचे प्रश्न आपण समोर आणले होते. त्यानंतर आणखी एक आपण रिपोर्ट बनवला होता ज्याच्यामध्ये याच वस्तीवरती आपण काही दिवसांपूर्वी आलो होतो. त्यावेळेला देखील आपण इथल्या महिलांशी, इथल्या पुरुषांशी आपण संवाद साधला होता आणि कागदपत्र नसल्यामुळे त्यांना कशा पद्धतीने अडचणी येत आहेत हे आपण सांगितलं होतं. या सगळ्या कामामध्ये निलेश बोरुडे एक पत्रकार आहेत. खरं तर त्यांनी त्यांचं भूमिका अतिशय सक्षमपणे बजावलेली आहे. आता शासनाने देखील एक पाऊल पुढं टाकलेलं आहे. काही आदिवासींना या भागातल्या कागदपत्र मिळालेले आहेत, मात्र आणखीही संपूर्ण या भागातले जे प्रश्न आहेत, नागरिकांचे जे समस्या आहेत, कागदपत्र आहेत, ते अजून मिळालेले नाहीत. आणि मुख्य म्हणजे आत्तासुद्धा आपण जर पाहिलं तर या ज्या घरामध्ये मी आहे फक्त पत्रे टाकलेले आहेत आणि आता हे जे वादळ आलं, वारं आलं तर हे 100% उडून जाणार आहेत अशी परिस्थिती आहे. यांना एक भक्कम अशा पद्धतीचं घर मिळवून देण्याची शासनानं खूप गरज आहे. शिवाय या समाजाला एक ओळख देण्याची, एक स्थैर्य देण्याची एक शासनावरती जबाबदारी आहे. खरं तर जबाबदारीपेक्षा शासनाला लाज वाटायला पाहिजे की जवळ किती दशकं उलटून गेली, आज आपला देश स्वातंत्र्य होऊन अजून या लोकांना स्वतःचा म्हणजे ओळखसुद्धा आपण देऊ शकलो नसेल तर खरोखर समाज म्हणून आपण सुद्धा सगळेजण अपयशी ठरलेलो आहोत का, अशी एक परिस्थिती, असा एक प्रश्न उपस्थित करण्याची सद्यस्थिती आहे. मात्र ठीक आहे, मागे काय झालं ते झालं, पण आता शासनाकडनं यांना काही ओळख देण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे, जे आता पुढं वेगानं सुरू व्हावं. जे इतर नागरिकांना, जे इतर आदिवासींना ज्या पद्धतीनं अधिकार मिळालेले आहेत, ज्या पद्धतीनं ओळख मिळालेली आहे, त्या पद्धतीचे अधिकार, त्या पद्धतीची ओळख या समाजाला, या भागातल्या देखील मिळावी, अशीच आपली देखील सरकारकडे मागणी असणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये आम्ही सोबत तर आहोतच, पण आपण शासनाकडे देखील याबाबतचा पाठपुरावा करणार आहे. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.